ब्लाऊज शिवते, तर बघा या पद्धतीने भरपूर जणांना अशी समस्या येऊ शकते काज बटन पट्टी लावताना. तर बघा काय होतं, तर आपण नेहमी क्रॉस पट्टी अशी सरळ काढतो. हे बघा हे सरळ काढलेली असते इथे बघा. आपण एका रेषेत अशी काढलेली असते, पण इथे लावल्यावर बघा अशी क्रॉस झालेली. इथून बघितलं तर बघा एवढी बाहेर निघते, दिसली. इथं तर दिसते सरळ, पण कटोरीला जोडल्यानंतर अशी तिरकी होते. तर हे अशी झाल्याने काय समस्या येते, तर बघा इथे आपल्याला जास्त कमरेत लूज होतो ब्लाऊज. दुसरं एक हे वाढतं अंतर असं क्रॉस आल्यामुळे उंचीचं. अजून फिनिशिंगमध्ये छान दिसत नाही ब्लाऊज. इतके सगळे चुका होऊ शकतात. म्हणून मग त्या चुका होऊ नये म्हणून काय करायचं, तर हे बघा पट्टी अशी कटोरीला सरळ लावायची. इथं कटोरीला लावली सरळ आणि अशी रेघोड पूर्ण क्रॉस पट्टीवर अशी रेघोडत यायचं. इथं बघा गळ्याच्या इथं अजिबात कट करायचं नाही काय, बरोबर गळ्याच्या बाजूनी अशी पट्टी लावून घ्यायची आणि खडूने असं आखून घ्यायचं. तर हे बघा क्रॉस पट्टी आपली एवढी अशी क्रॉस येते. मग हे एका रेषेत असं कट करून घ्यायचं. आता मी दुसऱ्या बाजूची पण तुम्हाला क्रॉस पट्टी जोडून दाखवते, म्हणजे बघा प्रूफ दिसेल तुम्हाला. तर आता ही क्रॉस पट्टी आहे आपली सरळ आहे. इथे बघा सरळ आहे, पण लावल्यानंतर कशी होते बघा. आपण लावून घेऊया अगोदर. गळ्याच्या इथे लावली मी व्यवस्थित आणि बघा किती बाहेर आली. तर ही जेवढी बाहेर आली आपली तेवढी कट करून टाकायची या पद्धतीने, म्हणजे मग हे एकसारखे होते. तर ही एक समस्या येते. इथे एक फिनिशिंगचं मी तुम्हाला एक टिप दिलेली आहे. आता दुसरी एक काय समस्या येते ते दाखवते. काच बटन पट्टी लावताना हुक लूक करायचं आहे आपल्याला. आता हुक लावायचे आहेत या ब्लाऊजला. तर या साईडला हुकांची पट्टी येणार आहे आणि इकडे लुकांची पट्टी. तर हुकाची पट्टी बघा हे डबल फोल्ड केली मी. ही पट्टी किती घेतली बघा, 3 इंचाची घेतलेली आहे. आणि या उंचीपेक्षा जास्त वरती पण आणि खाली पण जास्त असली पाहिजे, 1-1 इंच. तिला मी अशी फोल्ड केली, डबल फोल्ड करायची, वरून ठेवायचे हुक पट्टी लावताना या पद्धतीने. आणि बरोबर या किनारी बरोबर ही पट्टी लावून घ्यायची. आणि इथे जेवढं आपण मार्जिन दिलंय, आता मी 3 रेघांचं दिलंय, तुम्ही जर अर्ध्या इंचाचं दिलं असेल तर ही टीप अर्ध्या इंचावरच मारायची. आता ही मी मोजून घेतली नाही तरी सुद्धा तुम्हाला मापून दाखवते. 3 रेघाच भरणार. हे बघा दिसलं का, झूम करते जरा. 1 2 आणि 1 2 आणि 3 3 रेघा. हे असा अंदाज बरोबर असतो. तुम्ही इथं अर्धा इंच घेतला असेल तर बरोबर अर्ध्या इंचावर इथून टिप येणार. आता आपल्याला ही दाब टिप टाकायची अशी करून, किंवा असा ब्लाऊज करायचा आणि अशा फोल्ड करायची ही पट्टी. झूम आउट करू द्या. हे बघा हे खाली आलेलं कापड आपलं एक्स्ट्राचं असं फोल्ड करून घ्यायचं आणि दाब टिप द्यायची इथून. ही टिप आहे ना, ही टिप पट्टीच्या साईडला टाकायची आणि मग नंतर इथे असं फोल्ड करायचं बरोबर असं आणि असा ब्लाऊज करून घ्यायचा. आणि इकडून टिप मारून घ्यायची.
तसंही का जी हुकांची जी पट्टी आहे ती मारतेवेळी अजिबात ब्लाऊज खेचायचा नाही. कारण का तर आपण इथे कटोरी अशी क्रॉस काढलेली असते, तर इथं क्रॉस कापड असल्यामुळे असं ताणलं जातं. मग ही पट्टी उंचीला जास्त होते, म्हणून अजिबात खेचायचं नाही पट्टी लावताना. हलक्या हाताने पट्टी लावायची. आता इकडे आपल्याला लोकांची पट्टी करायची. तर लोकांची पट्टी करताना मी 3 इंचाचीच घेतली आहे बघा. तर ही पट्टी अशी खाली ठेवायची आणि खाली एक्स्ट्रा ठेवायचं, कारण इकडं आपण पॅक केलंय क्रॉस पट्टीने. तर एक्स्ट्रा ठेवायचं डोमट टाकण्यासाठी आणि टिप मारून घ्यायची. नंतर ही अशी बाहेर काढून परत याला फोल्ड करायचं. असं क्रॉस पट्टी बरोबर फोल्ड आणायचा आणि दाबटीप टाकून घ्यायची. आणि मग ही आता अशी दुमड इथे एक टाकून इथून एक टिप मारून घ्यायची. आणि याला आता मला हे ब्लाऊजचं फॅब्रिक शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून मी फक्त अस्तरची लावते पट्टी. तर तसंही आपले हे झाकून जाणार आहे पट्टी, काय प्रॉब्लेम येत नाही असा. पण जर कापड तुमच्याकडे उरला असेल ह्याचं, तर याला अस्तरचं ब्लाऊज पीस पण जोडा. ब्लाऊज पीसचं कापड माझ्याकडे नाही आहे. मग अशी मध्येच व्हिडिओ स्टॉप केला होता. बाहेर मोठ्याने बोलत होते शेजारचे म्हणून. आणि नंतर लूक करताना व्हिडिओ मला ऑन करायचा, पॉज काढायचं लक्षात नाही. तर ते मला हे लुक करून झाली आणि मग मी तुम्हाला दाखवायला लागले, तेव्हा लक्षात आलं बघते तर स्टॉप होता व्हिडिओ. तर माफ करा त्याबद्दल. पण मी तुम्हाला ही लुक कशी केली ते दाखवते. तर मी इथं आपण ही फोल्ड करून घेतलंय. हे फोल्ड करून घेतलं तिथपर्यंत तर बघितलंच असेल तुम्ही. परत एकदा मी फोल्ड करते. आता हे अशी फोल्ड केली आणि ही आपल्याला इथं जी टीप आलेली आहे जोडलेली, तिथपर्यंत अशी परत फोल्ड करायची आहे या पद्धतीने आणि या कडेने टीप मारून घ्यायची. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला लूक करायचे. आता इथं आपली स्ट्रेट अशी टीप मारून टीप लॉक करून घ्यायची. आता इथपर्यंत आपल्याला हे आहे, हे कट होणार आहे आपलं असं. आणि आपल्याला आता नंतर इथे वरती म्हणजे हे बघा, इथे गोट मारायचं आहे, पायपिंग घालायचं आहे. त्याच्यासाठी 3 रेघांची जागा सोडायची ह्या पट्टीवर. अशी या पट्टीवर 3 रेघांची जागा सोडून मग इथे आपला पहिला लूक बसणार आहे, ज्याच्यात आपण हुक फिट करणार. तो लूक बसणार आहे ही आकाराचा. आणि मग इथून खाली आपल्याला 5 हुक द्यायचे समान अंतरावर. आणि इथला आता शेवटचा सांगते. इथे आपली स्ट्रेट लाईन असणार आहे थोडी आणि नंतर होणार आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपण जागा सोडून लूक टाकणार आहोत. तर याच्यानंतर इथं एक दुसरा बसेल असा आणि तिसरा हा इथे मध्यावर बसेल. तर आता हे जे 3 आहेत, 1 2 3, वरचे जे 3 आहेत ते कटोरीवर आले पाहिजेत. असे आपली क्रॉसपट्टी इथं आहे बघा, इथून वर कटोरी 1 2 3 असे हे 3 कटोरीच्या भागावर बसले पाहिजेत. आणि हे जे 2 आहेत ते क्रॉसपट्टीवर. हा जो मधला येतो आपला, इकडे 2 आणि हे 2 बघा, मधला जो लूक येतो तो बरोबर क्रॉसपट्टी जिथे जोडली गेली तिथं मारायचा हुक लूक. या पद्धतीने म्हणजे फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित कमरेत बसतो. या पद्धतीने हे मी फी आकारात असे 3 दाखवते मारून. प्रत्येक लुकाला टीप लॉक करायची तोंडावर, म्हणजे भक्कम होतो लूक असा. असे फिरवत फिरवत मशीन करून घ्यायचं.
या पद्धतीने मी तुम्हाला लूक करून दाखवले, लूक कसे करायचे ते. आणि बघा फायनल लूक आपला मग असा आलेला आहे. अजिबात कमी जास्त होत नाही पट्टी. हे बघा परफेक्ट बसलेले. तर काय काय समस्या येतात काच बटन पट्टी लावताना हे मी तुम्हाला दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आणि असेच तुमचा साथ आणि पाठिंबा राहू द्या सदैव. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्की एक कमेंट करा छान छान अशी. आणि दुसरं म्हणजे कटोरी बघा माझी, अजिबात टोक नाही आहे कटोरीला. हे बघा दिसतंय का टोक तुम्हाला? टोक नाही, जणू काय आपण इथे हे बसवले, ते पॅड कप असतात ते बसवल्यागत दिसते. तर टोक येत असेल तुमच्या कटोरीला तर अशी टक्स कशी मारायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तो एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवते. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.